नमस्कार मित्र. आज आपण श्लोक 11वा जाणून घेणार आहोत. श्लोक याप्रमाणे आहे. जानीयात प्रेषणे भृत्यान बांधवान व्यसना गमे मित्रांच्या पत्तिकालेषु भार्याच विभवक्षये. याचा भावार्थ अशा प्रकारे आहे. काम करायला दिले की सेवक खरोखर कसा आहे हे समजते. संकट आले की भाऊबंद कसे आहे समजतात. कठीण काळ आला की मित्र कसा आहे ती कळते आणि दुर्दैव आले की पत्नी कशी आहे हे समजते. म्हणजेच अशा परिस्थितीत या सर्वांचे खरे रूप आपल्याला कळते. बघा, काही आपल्या जीवनामध्ये असे व्यक्ती असतात की जे ते नसून वेगळंच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी या प्रकारच्या प्रवृत्तीचा माणूस आहे. पण ज्यावेळेस आपल्यावर संकट येते किंवा आणीबाणीची परिस्थिती येते किंवा एखाद्या वेळेस संकटाला तोंड देण्याची परिस्थिती येते, त्यावेळेस जर तो मनुष्य, तो व्यक्ती जर आपली साथ देत नसेल, आपल्यासोबत नसेल, तर समजून घ्यावे की तो त्या प्रवृत्तीचा माणूस नाही आहे. तो अनेक वेगळ्या बुद्धीचा माणूस आहे आणि तो फक्त त्याच्या फायद्याची गोष्ट असेल तेव्हाच आपल्यासोबत राहतो, अन्यथा आपल्यासोबत राहण्यास त्याला कुठल्याही प्रकारचा रस नसतो. तर याचे स्पष्टीकरण चाणक्यांनी अशा प्रकारे सांगितले आहे की सेवकाने स्वतःचे कितीही जरी कौतुक केले तरी जेव्हा त्याला प्रत्यक्ष काम सांगितले तेव्हा तो किती व्यवस्थितपणे करतो यावरून सेवकाची परीक्षा होती. खरोखरच आहे. निव्वळ आपण सेवकाला घरी ठेवून जमत नाही. तो व्यवस्थितपणे आपलं काम करतो की नाही याकडे सुद्धा मालकाचं लक्ष असायला हवे. यावरून चाणक्य असे म्हणत आहे, आपल्यावर संकट येते तेव्हा जे आपल्याला अंतर देत नाहीत, म्हणजे भाव देत नाहीत, आपल्याला किंमत देत नाही, नुसतेच बोलणारे खूप असतात पण प्रत्यक्षात करणारे कमी. त्यामुळे अशा व्यक्तींपासून आपण दूर राहायला हवे असे चाणक्यांनी यामध्ये सांगितले आहे. जे आपल्याला या काळामध्ये मदत करतात तेच आपले खरे हितचिंतक आहेत आणि त्यांच्याशी आपण एकदम घट्ट घनिष्ठ संबंधांनी राहावे असे यामध्ये चाणक्यांनी सांगितलेले आहे. धन्यवाद.